आगमकल्पतरो गुरुकुलकलह कथातिविचित्रा सुमधुरभगवद्गीता मंत्रा भागवती गाथा च पवित्रा त्वया गुंफिता सुकविगुरु त्वया गुंफिता सुकविगुरु जय निगमागमकल्पतरो विश्वं सकलं व्यासोच्छिष्टं विश्वं सकलं व्यासोच्छिष्टम् इष्टवचनमिदमर्थविशिष्टं सत्यं तथ्यं महतामीष्टं सकलगुरूणाम् आदिगुरो सकलगुरूणाम् आदिगुरो जय निगमागमकल्पतरो नमो नमस्ते व्यासगुरो जय निगमागमकल्पतरो. प्रत्यक्ष भगवान व्यासांसाठी हे वंदन केलेलं आहे. नमो नमस्ते व्यासगुरु जय निगमागमकल्पतरो. निगम आणि आगम, वेद आणि शास्त्र यांचा कल्पतरू रूपाने ज्यांची निर्मिती केली त्या भगवान व्यासांना नमन केलेलं आहे. सत्यम तथ्यम महताम इष्टम सकल गुरुनाम आदिगुरु. आणि सर्व गुरूंचे आदिगुरु असणारे व्यास. आणि म्हणून व्यास पौर्णिमा. व्यास म्हणजे व्यास या शब्दाचा संस्कृत अर्थ विस्तार. पूर्ण वर्तुळामध्ये व्यास जो असतो तो एका टोकाहून दुसऱ्या टोकावर, आणि दुसऱ्या ज्या असतात त्या सगळ्या त्यापेक्षा लहान असतात. व्यास म्हणजे सगळ्यात महत्ता. जे आपण काल परवा पाहिलं आख्यानामध्ये, जे आपले ऋषभदेव, ऋषभ म्हणजे सगळ्यात मोठे, तसं हे व्यासांचं वर्णन या छोट्याशा भजनामध्ये केलेलं आहे. आता आपण आपल्या दुसऱ्या अध्यायाकडे वळूया. भरताचा ब्राह्मण कुळामध्ये जन्म. म्हणजे आता पहा, भरतासारखे एवढी परंपरा लाभलेले राजा, पूर्व परंपरा सगळी आहे. प्रियव्रतापासून सगळी नावं घ्या, अग्नित्र घ्या, नाभी घ्या, ऋषभदेव घ्या, आणि मग पुन्हा राजा भरत. आता यांना त्या हरणामध्ये प्रीती झाली, हरणामध्ये आसक्ती झाली, आणि त्या हरणाच्या चिंतनाने पुन्हा हरणाचा जन्मही प्राप्त झाला. पण पुण्य एवढं की मागील स्मृती राहिल्यामुळे पुन्हा ते त्याच आश्रमाच्या जवळ आले, आणि पुढचा काळ जो आहे ते आपलं जे प्रारब्ध आहे ते संपण्याची वाट पाहत त्याने पुढे देह ठेवला. आता ह्या भरताचं पुढच्या जन्मात म्हणजे तिसऱ्या जन्मात काय झालं ते आता या अध्यायामध्ये दिलेलं आहे. शुकदेव आपल्याला सांगत आहे की अंगिरस गोत्राच्या ब्राह्मणाच्या घरामध्ये यांचा जन्म झाला. आता हे अंगिरस गोत्री ब्राह्मण जे आहेत ते कुठले, त्यांचं काय आडनाव आजच्या भाषेमध्ये, याचा काही उल्लेख या ठिकाणी नाही. पण जे सद्गुण पाहिजेत, शम दम तप स्वाध्याय वेदाध्ययन दान संतोष सहनशीलता विनय विद्या मत्सर न करणे आत्मज्ञान आणि आनंद अशा सगळ्या गुणांनी संपन्न अशा अंगिरस गोत्राच्या ब्राह्मणाच्या घरी यांचा जन्म झाला. आता या अंगिरस गोत्री ब्राह्मणाला 2 पत्नी होत्या. ज्येष्ठ पत्नी जी होती तिच्यापासून त्यांना 9 पुत्र झाले, आणि ते 9 पुत्रसुद्धा आपल्या वडिलांप्रमाणे सर्व गुणसंपन्न असे होते. चांगला सुखामध्ये संसार सुरू होता. आणि त्यांची दुसरी पत्नी होती, कनिष्ठ पत्नीपासून त्यांना एक जुळं झालं, आणि त्या जुळ्यामध्ये एक पुत्र आणि एक मुलगी असे दोघे होते. आणि ह्या दुसऱ्या पत्नीपासून झालेला पुत्र म्हणजे हे जड भरत. जे राजा भरत होते, जे पूर्वी हरिण होते, ते आता जड भरत नावाने त्या ठिकाणी आले. त्याने जन्म घेतला. ब्राह्मणाचा जन्म मिळाला. चरम शरीरेण विप्रत्वम गतमाहुः. आणि हा जन्म मिळाल्यानंतर आता स्वजन संगतीने आपला पुन्हा अधपात होईल. कारण मागच्या वेळेस त्याने पाहिलं की आपण त्या हरणामध्ये आसक्त झालो, पुन्हा हरणाचा जन्म प्राप्त झाला, पण भगवंताची प्राप्ती काही झाली नाही. म्हणून आधीपासूनच ठरवून आले होते. स्वामी विवेकानंद स्वतःबद्दल जेव्हा सांगतात तेव्हा हा माझा 40वा जन्म आहे. मागच्या 39 जन्मामध्ये
ब्रह्मचर्य व्रताचं मी पालन केलं आहे आणि मी जे कार्य केलं आहे ते समजण्यासाठी माझ्या योग्यतेचाच दुसरा कोणी असेल तरच त्याच्या लक्षात येईल, अन्यथा नाही, असं ते अभिमानाने सांगत होते. तसं पूर्वजन्मीचं स्मरण झालं आणि म्हणून याने आता ठरवलं की आता मी कशातही आसक्त राहणार नाही. काहीच आसक्ती म्हणून ठेवायचीच नाही, कोणाशी संबंध नाही, कोणाशी बोलायचं नाही, कोणी बोललं तर प्रतिक्रिया पण द्यायची नाही, तो जसं म्हणेल तसं वागायचं. राम हमारा जप करे हम बैठे आराम. आता एवढा रामावर विश्वास ठेवल्यावर आत्तापर्यंत मी रामाचं नाव घेत होतो, आता तो रामच आता माझं नाव घेईल आणि माझं जे काही हित अहित जे काय असेल ते रामाच्या कृपेने मला जे जे प्राप्त होईल ते सगळं माझं प्रारब्ध आहे असं समजून मी त्या प्रारब्धाचा स्वीकार करेल असं समजून या छोट्या 10व्या पुत्राने म्हणजे जड भरताने आपलं आयुष्य सुरू केलं. आता इतर जे भाऊ होते, मोठे 9 भाऊ, ते त्यांचा संसार, त्यांच्या बायका यामध्ये व्यस्त होते, पण ते सुद्धा चांगल्या विनयशील असल्यामुळे, चांगल्या गुणांनी संपन्न असल्यामुळे ते आपल्या कर्मकांडामध्ये सगळे निमग्न होते. या छोट्या भावाकडे काही तेवढं त्यांचं लक्ष नव्हतं आणि वडील जे आहे ते वडिलांना मात्र वाटायचं की हा सगळ्यात लहान आहे आणि लहान मुलावर जसं आईबाबाचं प्रेम असतं तसं यांच्या त्या दोन्ही आई, पहिली बायको आणि दुसरी बायको आणि स्वतः वडील अशा तिघांनी मिळून याचा सांभाळ करायला सुरुवात केली. आता पित्याला धाकट्या मुलाबद्दलचा स्नेहभाव होता आणि म्हणून त्यांनी हा मुलगा जरी वेडसर असला, कारण त्यांनी वेड्यासारखं सवून घेतलं होतं, तरी पण त्याला आता आपण शास्त्रानुसार जे आपले संस्कार आहेत, 16 संस्कार आपण म्हणतो हिंदू धर्मामधले 16 संस्कार, ते संस्कार घालण्यासाठी म्हणून पित्याने खूप कष्ट घेतले आणि प्रयत्न केले. गर्भाधान, पुंसवन, सीमंतोन्नयन, जातकर्म, नामकरण, निष्क्रमण, अनुप्राशन, मुंडन कर्म, कर्णवेधन म्हणजे कानाला छिद्र पाडणे, कर्णवेधन, विद्यारंभ, त्यानंतर उपनयन संस्कार, त्यानंतर वेदारंभ, वेदांचा अभ्यास, केशांत संस्कार, संवर्धन संस्कार, विवाह संस्कार आणि 16वा संस्कार म्हणजे अंत्येष्टी संस्कार, असे 16 संस्कार आपल्या धर्मामध्ये सांगितले आहेत. आता हे संस्कार आपल्या मुलाला घालण्यासाठी शिकवणे हे पित्याचं कर्तव्य आहे. हिरण्यकशिपूला सुद्धा हे माहीत होतं की आपल्या मुलांना आपण शिकवलं पाहिजे, म्हणून त्यांनी षंड आणि अमर्क या आपल्या गुरूंच्या पुत्रांकडे त्यांना सोपवलं. पण तिथे गेल्यानंतर आजच्या आईवडिलांपेक्षा हिरण्यकशिपू पुष्कळ चांगले होते असं म्हणावं लागतं. मुलगा ट्युशनला गेला, मुलगा शाळेतून आला, मुलगा शाळेत गेला, याच्यामध्ये समाधान. पण शाळेत काय शिकून आला हे आपण काही विचारत नाही, कारण आपण स्वतःला आपल्याला तो वेळ नसतो. हिरण्यकशिपू तसंच त्यांना विचारत होते आणि त्याप्रमाणे आता तो भाग आपल्याला येईलच पुढे, त्यामुळे त्याबद्दल जास्त काही बोलत नाही. आणि मग ते सांगतात काय काय शिकलं. मग ते म्हणतात मी एवढं सगळं ज्ञान शिकलो, काय तर सगळीकडेच परमेश्वर आहे. आता हे बापाला जे नको ते पोरगा शिकत आहे म्हटल्यावर बापाला राग येणं साहजिकच आहे. तसं या ठिकाणी आता वडिलांनी खूप विचार केला, या मुलाला आपण आता शिकवलं पाहिजे, आपलं तर कर्तव्य आहे. आणि म्हणून त्या पित्याने या मुलाला सगळ्या गोष्टी शिकवायला सुरुवात केली. आता शिकवायला सुरुवात करण्यापूर्वी चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ हे 4 महिने जे होते, त्या 4 महिने खूप प्रयत्न केले आणि त्याच्याकडून मंत्राचा उच्चार, मंत्रपाठ करण्यासाठी प्रयत्न केले. ओम भू भुवा स्वाहा, ओम तपः, ओम सत्यम तत्सवितुर्वरेण्यम, सगळं गायत्री मंत्र सांगितला आणि व्याहृतीसहित सांगितलं. व्याहृती म्हणजे एक एक त्याचा भाग, व्याहृतीसहित मंत्र असतो आणि एक आपण जसा नेहमीसारखा म्हणतो तसा मंत्र असतो. पण कितीही प्रयत्न केले तर या मुलाच्या डोक्यात काही जात नव्हतं. काही सांगा, काही याच्यावर परिणामच होत नव्हतं. आत्मवत पुत्रात जायते, बापाचा आत्मा हा पुन्हा त्या पुत्राच्या रूपाने तो पुन्हा प्रगट होतो. म्हणून पुत्राला शिक्षण चांगल्या प्रकारचं द्यावं हे वडिलांचं जसं कर्तव्य आहे, तसं त्यांनी सगळं व्रत, वेदाध्ययन, नियम काय आहेत, गुरुनी अग्नीची सेवा कशी करावी हे सगळं त्यांना सांगायचं. पण त्याला शिकवता शिकवता
हा छोटा मुलगा तर काही शिकलाच नाही, कारण त्याने आधीपासूनच ठरलं होतं की आता कोणताच संघ नको. पण बापाने मात्र स्वतःचं अनुष्ठान जे ते सगळं बाजूला टाकलं आणि या पुत्राच्या प्रपंचामध्ये बाप गुरफटून गेला. आणि होता होता या बापाचा सुद्धा काळ जवळ आला आणि त्याने सुद्धा देह ठेवला. कालेना प्रमत्तेन स्वयंगृह एव प्रमत्त उपसंवृतः. आता यांची 2 पत्नी होत्या, मगाशी सांगितलं. मोठी पत्नी जी आहे तिला 9 मुलं होतं आणि दुसरी पत्नी धाकटी जी आहे तिला 1 मुलगा आणि 1 मुलगी, आणि तो मुलगा म्हणजे हा जडभरत आहे. आता त्याने काय केलं, आता बापाने जाताना आपल्या धाकटी पत्नीकडे ह्या दोन्ही मुलांना सोपवलं आणि या धाकट्या पत्नीने स्वतःसुद्धा ती सती गेली, परलोकी गेली नवऱ्याच्या बरोबर. आता मोठी सती का नाही गेली आणि लहानी का गेली असा प्रश्न पडतो. कारण मोठीचं मन आपल्या त्या 9 मुलांमध्ये होतं, ती आसक्त होती. तिला त्यांचं सगळं संसार जो आहे तो उभा राहिलेला, चांगला झालेला पाहायचं होतं, म्हणून नवरा गेला तरी हरकत नाही. आमचे एक कृपालू कृपालू महाराज, त्यांचं प्रवचन आम्ही नेहमी ऐकतो. ते सांगत होते, जेव्हा माणूस झोपतो, झोपेमध्ये कोणीतरी गाढ झोपतो. आता बाकीचं देहाच्या बुद्धीवर, देहबुद्धीवर, संसारात जे काही चालू आहे त्याचं काही त्याला जाणीव नसते. कोणीतरी येऊन त्यांना झोपेमध्ये सांगतात की अरे तुमचे वडील गेले. आता हा झोपेत असलेला मुलगा म्हणतो मर गे, चलो ठीक आहे. म्हणजे जेव्हा आपण झोपेमध्ये होतो तेव्हा जागृतीपणामधलं सुख आणि दुःख याचा अनुभव किंवा त्याची जाणीवसुद्धा माणसाला नसते, एवढा तो त्या झोपेमध्ये मग्न झालेला असतो. तसं हे जे आहेत की आता वडील गेले, आई सती गेली ही लहानी, पण मोठी जी होती ती मात्र राहिली त्या ठिकाणी, कारण तिला त्या मुलांमध्ये आसक्ती होती. आता या सगळ्यामध्ये जे आहे ते आसक्ती हाच प्रमुख विषय या जडभरताच्या कथेमध्ये आहे. आता जडभरताचं वागणं असं होतं की स्वतःला वेडेपण घ्यायचं. मला मूर्ख म्हणलं तरी चालेल, मला वेडा म्हणलं तरी चालेल, अशा तऱ्हेने ते राहत होते. पण कधी वेठ बिगारायचं स्वरूपात. आता गावातले लोक असतात ते पाहतात, अरे हा मुलगा काय बावळटच आहे, याला काय काही काम सांगितलं की तो करतो. मग आपल्या घरचं काम असेल की त्याला बोलाय, अरे इकडे ते 2 पोते तिकडे नेऊन ठेवायचे आपल्याला, चला. मग हा लगेच ते पोतं घ्यायचं आणि पोतं तिकडे नेऊन ठेवायचं. मग जिथे ठेवलं तिथेच बसून राहायचं. मग दुसऱ्याने काम सांगितलं की त्या कामाला पुन्हा पुढे जायचं जडभर. कोणी खायला अन्न दिलं तर अन्न चांगलं आहे, शिळं आहे का, त्याला वास येतो आहे का, ताजं आहे, या गोष्टीसुद्धा पाहायच्या नाही. म्हणजे निस्संगच, चांगलं आहे अजून थोडंसं वाढा, चांगलं नाही आता नको मला, हे घाण आहे, याला वास आहे, म्हणजे अशी प्रतिक्रिया पण द्यायची नाही. अशा प्रकारे या जडभरताचं आयुष्य सुरू होतं. आणि मनामध्ये मात्र ठाम निश्चय होता की भगवंताच्या नामाशिवाय, भगवंताच्या सत्संगाशिवाय दुसऱ्या कोणताशीच संग करायचा नाही. मग कारण म्हणजे काय, ही अशी योग्याची अवस्था आहे. स्थिरमती. अर्जुनाला जे विचारलं की स्थितप्रज्ञस का भाषा, किम प्रभाषेत, किम व्रजेत, किम आसीत, कसा असतो, कोणाशी कसा बोलतो, तो कसं, त्याचं बोलणं कसं असतं, राहणं कसं असतं, ते जे सांगितलं आहे ते सगळे गुण या ठिकाणी होते. आणि म्हणून दुसऱ्या कोणाचीच त्यांनी काळजी केली नाही. भगवंतासाठी इतर सगळ्या गोष्टी सोडून दिल्या. मग असं त्यांचं आयुष्य असल्यामुळे, स्वतः आत्मज्ञान प्राप्त केल्यामुळे, थंडी असो, उष्णता असो, मान असो, अपमान असो, याकडे त्यांचं काहीच लक्ष नव्हतं. असं जडभरताचं आयुष्य सुरू होतं. आता या जडभरताच्या ठिकाणी थंडी आली, उन्हाळा आला, पाऊस आला, वादळ आलं, तरी पण एखाद्या बैलाप्रमाणे, आता जनावरं जे असतात की थंडी आहे म्हणून कोणी त्या जनावराला नेऊन काही कापड किंवा ब्लँकेट घालतं का? नाही घालत. पण घरामध्ये कुत्रा असेल, मांजर असेल, त्याला मात्र आपल्या बेडवर घेऊन, आपल्या पांघरुणात घेऊन झोपलेले अनेक फोटो आपण पाहतो. आजकाल या व्हॉट्सअपमुळे खूप गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. किती प्रेम त्या कुत्र्यावर. इथून एक आमच्या घरासमोरनंच जात होते, एक बाई जातात सकाळी. ती बाई दिसल्यावर मी लगेच पाहत, अरे इथं कुत्रं आहे का, की लगेच कुत्रं कुठतरी असतं दूर, आणि ते पट्टा आणि ती दोरी तिच्या हातामध्ये असते. एखाद दिवशी इथं कुत्रंच दिसतं मला, पण ते बाई काही नाही दिसत.
मग त्या दिवशी त्या नवऱ्याची ड्युटी लागलेली असते. म्हणजे हे त्या कुत्र्याच्या पालनपोषणामध्ये आपलं आयुष्य इतकं खराब करतात. आणि जन्मला जयाचे उदरी तयासी जो विरोध करी सखी मानिली अंतुरी तो एक मूर्ख, अशा प्रकारचं सगळं जीवन त्यांचं सुरू असतं. आता स्वतः जसा एक हिरा आहे, धुळीमध्ये पडलेला आहे, धुळीने माखलेला आहे. हिरा जेव्हा स्वच्छ असतो, आपल्या समोर असतो, तेव्हा त्याचं तेजच प्रगट होत असतं. पण तोच जर धुळीने माखलेला असेल तर त्याचं तेज प्रगट होत नाही. जडभरत जे आहे त्यांचं ब्रह्मतेज होतं, ते असं झाकल्या गेलेलं होतं आणि त्यांनी मुद्दामच ते झाकून ठेवलेलं होतं. स्नान करणे नाही, संध्या नाही, जप नाही, काहीच नाही. ब्राह्मणाचा कोणताच आचार नाही. पण ब्राह्मणाची एक खूण त्यांच्याकडे होती, ते म्हणजे त्यांचं जानवं. ते सुद्धा इतकं घाणेरडं झालं होतं की पण त्या जानव्यामुळेच लोक त्यांना ब्राह्मण असं म्हणायचं. अरे हा कसा ब्राह्मण आहे, किती घाणेरडा राहतो, असं लोक त्यांना म्हणायचे. असं या ठिकाणी दिलेलं आहे बरं का. म्हणून मी सांगा द्विजातिरीती ब्रह्मबंधू ब्राह्मण द्विजातिरीती, द्विज या जातीप्रमाणे त्यांचं राहणं होतं. दुसऱ्याच्या घरी जायचं, जे काय काम मिळालं ते काम करायचं, त्यांनी खायला दिलं तर खायचं, नाही दिलं तर तसंच राहायचं. मग असं कुठल्याच गोष्टीकडे आसक्ती नसल्यामुळे काहीच त्याच्याबद्दलचा विचारसुद्धा त्यांच्या मनामध्ये नसतो. आणि मग झालं असं एका ठिकाणी, अथ कदाचित कश्चित वृषलपतीर भद्रकाल्यैः पुरुष पशु माल लभता अपत्यकामः. म्हणजे एका डाकूचा सरदार, त्याला पुत्र कामण्याची इच्छा होती, मूल व्हावं, मूल होत नव्हतं. म्हणून त्याला कोणीतरी सांगितलं त्याप्रमाणे जिवंत नर बळी दिला तर तुला मूल होईल. मागे आपल्याकडे एक हत्याकांड झालं होतं मराठवाड्यामध्ये, कोणाच्या लक्षात असेल तर. मानवत हत्याकांड झालं होतं माझ्या माहितीप्रमाणे 70-75च्या काळाची गोष्ट किंवा 80च्या दरम्यान. आणि हे असंच होतं की पुत्रप्राप्तीसाठी म्हणून नरबळी देण्यात आला होता. आता या ते डाकूचा सरदार जो आहे, त्याची जी माणसं होती ती सगळे त्या ठिकाणी आता नरबळी देण्यासाठी म्हणून कोणाचा तरी शोध घेत होते. आणि शोध घेता घेता त्यांना एक चांगला धट्टकष्ट असा मुलगा ब्राह्मणाचा होता, तो पण भेटला. त्याला त्याने धरून आणलं. पण दैवयोगाने त्याचं नशीब चांगलं असेल, तो या सगळ्यांच्या तावडीतून सुटला आणि निघून गेला, अंधाराचा फायदा घेऊन. पण त्याचा कुठेही पत्ता लागला नाही. आणि मग आता तो सरदार म्हणतो, आता काही करा पण कोणाला तरी पकडून आणा, त्याशिवाय मला पुत्रप्राप्ती होणार नाही. म्हणून विरासनेन मृगवराहादिभ्यः संरक्षमाण अंगिरस प्रवर सुतम अपश्यन. अपश्यन म्हणजे पश्य म्हणजे पाहणे, अपश्यन म्हणजे त्यांना दिसला होता भूतकाळात अपश्यन. आणि मग त्यांना तो हा जडभरत एका ठिकाणी बसलेला दिसला. आणि जडभरत त्याला पाहिल्याबरोबर त्यांनी त्यांना पकडून आणला. तर पकडून आणताना जडभरत त्याच्या स्वभावाप्रमाणे बोलणं तर नाहीच नाही, पकडू नका मी येतो, कोणीनेच सांगितलं. बांधायची गरज नाही, मी येतो, तुम्ही जे म्हणाल ते. म्हणजे स्वतःची इच्छा जी आहे ती केव्हाही दाबून टाकली. मनामध्ये इच्छा वासना याचा उदयच होऊ दिला नाही. आणि अंगिरस गोत्राच्या या जडभरताला घेऊन ते सगळेजण त्या ठिकाणी आले, ज्या ठिकाणी बळी द्यायचा होता. तेंडिका मातेचं मंदिर होतं, भद्रकालीचं मंदिर होतं. आता या भद्रकाली जे आहे त्याचं मुख्य मंदिर जे आहे ते राजस्थानमध्ये आहे. वामनपुराण, ब्रह्मपुराण यामध्ये या भद्रकालीच्या मंदिराचं वर्णन केलेलं आहे. आता 2 दिवसांनी रविवारपासून आपल्याकडे देवीचं नवरात्र होत आहे आणि त्या दरम्यान आपल्याला हा अध्याय आणायचा आलेला आहे. चांगला योगायोग आहे. जयंती मंगला काली भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमोस्तुते, त्याचा मंत्र आहे भद्रकाली. त्या मंदिरामध्ये जे राजस्थानमध्ये आहे त्यामध्ये 4 कूप आहेत. कूप म्हणजे विहीर, त्यांचीसुद्धा नाव आहे चंद्रकूप, विष्णुकूप, रुद्रकूप आणि देवी कूप. त्या देवी कूपाच्या जवळ असणारं हे भद्रकालीचं मंदिर. पण आता हे पुराणातलं झालं भद्रकालीचं मंदिर. आज आपण पाहतो की अनेक राज्यामध्ये बऱ्याच ठिकाणी, अगदी अकोल्यातसुद्धा भद्रकालीचं मंदिर आहे. म्हणजे नवीन नवीन जेव्हा मंदिर बांधण्यात येतात, प्रतिष्ठापना होती, तेव्हा त्याला काय नाव द्यायचं त्या देवीला, मग ते जसं रूप असेल त्याप्रमाणे त्याचं नाव देतात आणि मग तिथे उपासना सुरू होते. तसं या ठिकाणी या देवीच्या ठिकाणी या जडभरताला पकडून आणलेलं होतं. आता जेव्हा बळी द्यायचा तेव्हा त्याला
चांगलं धष्टपुष्ट आहे, चांगलं आहे, बळी द्यायला खूप छान आहे, योग्य आहे. आणि मग चांगली वस्त्र नेसवली, स्नान घातलं, कुंकू लावलं, गळ्यात माळ घातली, चंदन वगैरे सगळं लावलं, त्यांची पूजा केली. आता याचा बली द्यायचा. ते जे साथीदार होते त्या डाकूचे, त्या साथीदाराने आता खडगं घेतलं. देवीच्या हातातसुद्धा खडगं असतं. आणि दुर्गा सप्तशती हा जो वर्ग मागे मी अटेंड केला होता, जवळपास 13 मुख्य अध्याय, अगोदरचे 7-8 अध्याय, नंतरचे 7-8 अध्याय, जवळपास 1 वर्षाच्या वर त्यामध्ये काळ गेला. त्यामध्ये देवीचे अनेक रूपं आणि त्या रूपाने देवीने कसा दुष्टांचा संहार केला याचे सगळे उदाहरणं त्या ठिकाणी दिले. त्यातलं एक आश्चर्य मला हे वाटलं की सरस्वती देवीच्या हातामध्ये सुद्धा सगळे आयुध असतात. आपण सरस्वती देवी म्हणजे वीणा पुस्तकधारिणी याच रूपामध्ये आपण सरस्वती देवीला पाहतो. पण ही जेव्हा सप्तशतीचा अभ्यास केला तेव्हा दिसलं की ती देवीसुद्धा हातामध्ये शस्त्र धारण करते. कारण काय? परित्राण आहे, साधूना विनाश आहे. मग आता या देवीच्या समोर त्याला आणण्यात आलं. आता आपल्याला पकडून आणलेलं आहे, आता आपला जीव जाणार हा सुद्धा भाव मनामध्ये नाही, आनंदाने त्या ठिकाणी आलेला आहे. आणि नरपशु त्या देवीला द्यायचा, बली द्यायचा आणि तिला तृप्त करायचा आणि आपल्याला पुत्रप्राप्ती होणार. ती तीक्ष्ण तलवार त्या लोकांनी हातामध्ये घेतली आणि आता याच्या मानेवर ती तलवार मारणार. आता तो जो डाकूंचा सरदार होता तो आणि त्याच्या सगळ्या हाताखालची असणारी माणसं जी आहेत, ही सगळी माणसं स्वभावाने रजोगुणी आणि तमोगुणी होती. शिवाय हाताखालच्या माणसांना द्रव्य मिळणार आपल्या सरदाराकडून आणि त्या सरदाराला या ठिकाणी हत्या होते त्याचं वाईट वाटणं असं काहीच नाही, कारण त्या नेहमीचा स्वभाव आहे, जे आपल्या वाल्मिकी ऋषींचं पूर्व आयुष्य जे आहे तसं. आणि त्याच्याबद्दल त्यांना काहीच वाटत नव्हतं. पण हिंसेच्या बाबतीत ब्राह्मणाचा वध जो आहे तो मात्र निषिद्ध आहे. आणि हे जडभरत जे आहे ते ब्राह्मण कुळातील आहेत, अंगिरस गोत्राचे आहेत. तरीसुद्धा ब्रह्मन भाव त्यांच्या ठिकाणी होता, तरी पण त्यांना मारण्याचं काम हे सगळे लोक करत होते. आणि हे पाहिलं नवे भक्त प्रणश्यती, त्याप्रमाणे त्या देवीला हे जे नरबली देत होते ते काही त्या देवीला सहन झालं नाही. आणि प्रत्यक्ष देवी माता त्या ठिकाणी प्रगट झालेली आहे. तदुपलभ्य ब्रह्मतेजस अतिदुर्विष हेन दंडविहमानेन वपुषा सहजोच्च चाट सैव देवी भद्रकाली. आपण नवरात्रामध्ये नेहमीच ती प्रार्थना म्हणतो, अनादि निर्गुणा प्रगटली भवानी मोह महिषासुरमर्दना लागुनी त्रिविध तापाची करावया झाडणी भक्ता लागोनी पावसी निर्वाणी आईचा जोगवा मागेन द्वैत सारुनी माळ मी घालीन हाती बोधाचा झेंडा मी घेईन भेद रहित वारीसी जाईन. असे भेदरहित अशा वारीला मी जाईल. आणि कोणाची रचना आहे तर ऐसा जोगवा मागून ठेविला आणि जाऊनी नवल महाद्वारी फेडिला एकपणे जनार्दन देखिला जन्म मरणाचा फेरा चुकविला. अशी देवी त्या ठिकाणी प्रत्यक्ष प्रगट झाली. आता या ठिकाणचं अजून एक 6व्या स्कंधामध्ये पुढे आपल्याला कथानक येणार आहे. वृत्रासुराचं वर्णन आहे. राजा वृत्रासुर ब्राह्मण होता, त्याला वृत्रासुराचा जन्म प्राप्त झाला, त्याला इंद्राने मारलेला आहे. आणि ते पाप झाल्यामुळे इंद्राला ब्रह्महत्येचा शाप मिळाला. ती कथा पण आपण पुढे पाहणार आहोत. म्हणून ब्राह्मणाचा वध जो आहे तो सर्वथैव निषेध आहे. आणि या ठिकाणी ब्राह्मणाचा वध होणार होता, म्हणून ती देवी एकदम ती मूर्ती फोडून ती देवी त्या ठिकाणी प्रगट झाली. आणि देवीने काय केलं, क्रोधामुळे उंच भुवया आहे, तिचं रूप असं अकराळ असं आहे, सर्वांच्या समोर ती प्रगट झाली. आणि असं अघटित घडल्यामुळे सर्वजण त्या ठिकाणी उपस्थित असणारे डाकू कितीही क्रूर असले तरी आता आपला मृत्यू आपल्यासमोर आहे हे पाहून ते सुद्धा घाबरून गेले. आता इकडे देवावर पूर्णपणे 100% विश्वास असणारे जडभरत जे आहेत
ते मात्र तेवढ्या शांततेने त्या ठिकाणी बसून आहेत. मानेवर आता केव्हा तरी तलवार पडणार आहे या प्रतीक्षेमध्ये ते आहेत. महापुरुषांवर केलेला अत्याचाररूपी अपराध जशास तसे या न्यायाने आपल्यावर उलटतो, हे सांगणारी ही कथा आहे. म्हणजे कितीही आपल्या धर्मावर आरोप झाले, कितीही आक्रमण झाली, तरी आपला धर्म हजारो लाखो वर्षापासून जो टिकून आहे तो फक्त सनातन हिंदू धर्म आहे. इतर धर्माचे संस्थापक आहेत, त्यांचे इसवी सन पण दिलेलं आहे. या सणामध्ये हा धर्म उदयास आला. पण असे कितीही धर्म उदयास आले तरी त्यापैकी आपण शाळेमध्ये जे शिकलो त्यापैकी अनेक धर्म आज नाहीतच, त्यांचे अनुयायीसुद्धा नाहीत. तसं पण सनातन वैदिक हिंदू धर्म हा चिरकाळ टिकणारा, म्हणून त्याचं नाव सनातन आहे. पण सनातन धर्मच नाही असे म्हणणारेसुद्धा माणसं आहेत ना. मग त्यांच्यासाठी आदिशक्ती, आदिशक्तीचा जागर, आदिशक्तीचा उपवास, आदिशक्तीची आराधना हे सर्व आपण सर्वांनी केले पाहिजे. आता परीक्षित राजाला सुखदेव सांगत आहे की ज्या राजाचा देहभान गेलं आहे, बळकट बंधन तुटलेलं आहे, देहबुद्धीचं बंधन तुटलेलं आहे आणि सगळ्या प्राण्यांना ते स्वतः आपलं समजतात, वैरहीन झालेले आहेत, त्यामध्ये साक्षात भद्रकाली ही भिन्न भिन्न रूपे घेऊन त्या आपल्या भक्ताचं रक्षण करीत असते. आणि जो आपल्या शरणी आलेला आहे, शरणागत जो आहे, त्याचं रक्षण करणं हे आपल्या दैवतांचं नेहमीचंच ब्रीदवाक्य आहे. आणि त्याप्रमाणे या परमहंसावर, भक्तावर, या जडभरतावर त्याचे डोके कापण्याची सुद्धा वेळ आली, त्याचा मृत्यूसुद्धा जवळ आला, तेव्हा त्या देवीला ते सहन झाले नाही. आणि त्यात काय आश्चर्य आहे म्हणा. जसं अजून एक उदाहरण या बाबतीत सांगतो. क्रांतिकारक भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव, 24 मार्च 1931 हा दिवस त्यांच्या फाशीसाठी ठरलेला होता. आणि बरोबर त्या दिवशी फाशी होणार म्हणून दुसऱ्या दिवशी सकाळीच फाशीची वेळ जी होती त्या वेळेपर्यंत सगळे नातेवाईक वगैरे त्या जेलच्या बाहेर येऊन उभे राहिले. पण या इंग्रजी कारस्थानाने आदल्या दिवशी संध्याकाळी 7:23 या तिघांना फासावर चढवलेलं होतं. आता जेव्हा हे फासावर गेले होते, काही आपल्याकडे नंतर सिनेमेसुद्धा झालेले आहेत. या सर्वांनी आनंदाने हसत हसत मृत्यूचा स्वीकार केलेला आहे. जगभरताचं कथानक हे इतक्या हजारो लाखो वर्षापूर्वीचं आहे. पण त्याचीच प्रचिती आपण आत्ता 1931 घेतलेली आहे. 23 मार्च हा दिवस आला की व्हॉट्सॲपवर अनेक प्रकारचे फोटो येतात. या बाबतीमध्ये एक सांगायची गोष्ट म्हणजे आमचं एक भाग्य चांगलं होतं. या राजगुरू जे आहेत, जे राजगुरुनगर नावाचं गाव पुण्याच्या जवळ तालुका प्लेस आहे, पुण्याहून नाही नाशिक टाकळीहून पुण्याला पदयात्रेमध्ये जात असताना आमचे गणोरकर आहेत बरोबर, गणोरकरांना आठवत असेल की आम्ही त्या मंचर या गावाला थांबलो, जिथून भीमाशंकरचा फाटा जातो. आणि मंचरमध्ये एका डॉक्टरांच्या घरी आमचा मुक्काम होता, त्यांच्याकडे आम्ही गेलो होतो. ते डॉक्टर आणि हे राजगुरू हे आत्ते मामे भाऊ होते. त्या डॉक्टरने आम्हाला रात्री हे सांगितलं, राजगुरू हा माझा आत्याचा मुलगा पुण्यामध्ये राहत होता. तर निदान या राजगुरूंच्या नातेवाईकाच्या संपर्कात आम्ही सगळे आलो, 7-8 जण. हे आमचं भाग्यच आहे, ज्यांनी मृत्यूला सुद्धा एवढ्या आनंदाने स्वीकार केला. मग हे जडभरत जे आहेत ते तर त्या ठिकाणी किती पोचलेले महात्मे होते. पण त्यांच्यासाठी साक्षात भगवती देवी त्या ठिकाणी प्रसन्न झाली आणि तिने त्यांना दर्शन दिलं आणि त्यांचा जन्म मरणाचा फेरा चुकविला, असं हे कथानक
जडभरताचं जे आहे चरित्र या ठिकाणी संपूर्ण होत आहे. इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां पंचमस्कंधे जडभरतचरित्रे नवमोऽध्यायः. श्रीकृष्णार्पणमस्तु. आता पुढचे सगळेच अध्याय, यापासून पुढचं सगळं भागवताचं कथानक एकापेक्षा एक चांगलं असं आहे. पुढच्या आठवड्यामध्ये जडभरत आणि राजा रहुगणाची गोष्ट आहे. राजा रहुगणाला केलेला उपदेश आहे, असा सगळा भाग आपल्याला पाहायचा आहे. खूप चांगले कथानक या पुढचे सुद्धा आहेत. या ठिकाणी आपण थांबूया, आरती म्हणूया आधी आपण. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. श्री शुकमुनीने परम भक्तीने नाना परीने गायले जा हरिचरिता. आरती करी तुझ भगवंता. वेद तरुचे मधुर फळ, स्वादुरसे जे सोज्वळ. आत्माराम मुनी अचल, सेवुनी करीती जन सफळ. महापर्वणी आली अवनी, की अगहरणी भवजलतरणी ती पतिता. आरती करी तुझ भगवंता. येथे व्यासाची वाणी, सार्थक हरिगुण गावोनी. शास्त्र पुराणी मुकुटमणी, परम प्रेमामृत जननी. सहज सेविता भाविक भक्ता, उदारदाता मोक्ष तत्वता देहाता. आरती करी तुझ भगवंता. गमते जणू मानस तीर्थ, द्वादश सोपाने युक्त. निर्मल भक्ती जले भरित, विहरे हरिहंस चितेथ. श्लोक सुकमले संत अलिकुले, सेवुनी रमले भान विसरले रसपीता. आरती करी तुझ भगवंता. अपार महिमा ग्रंथाचा, वदवे ना कोणासाचा. नेवा कविवर संताचा, प्राणची कीर्तनकाराचा. जणू बोधाचा स्वयंप्रभेचा, द्वादश कळीचा रवी अंतरिता तमहरता. आरती करी तुझ भगवंता. ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण, गीते वेधी मन पूर्ण. अनन्य होता या शरण, खचित टळे जन्म मरण. त्रिताप जाती चिरये शांती, नाथ ही वदती रामपदी ठेवी माथा. आरती करी तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ.